मोठी बातमी पुण्यामधनं आहे। पुण्यातल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणी आरोपींना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, ज्यामध्ये शिवराज, शुभम, अभिषेक आणि लक्ष्मी आंदेकर यांना पोलीस कोठडी सुनावली जाते 18 सप्टेंबरपर्यंत। आणि पुण्याच्या स्वारगेट आगाराला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली। स्वारगेट बस स्थानकाची अवस्था नेमकी कशी आहे याची त्यांनी पाहणी केली। दत्ता गाडे प्रकरणातल्या निलंबित अधिकारी हे दोषी असून त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे आणि मग असं असताना ते पुन्हा आगारात काम कसे करू शकतात असा सवाल विचारत मंत्री प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। या संदर्भात अधिकाऱ्यांकडून त्यांनी लेखी उत्तराची मागणी केली आहे, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांकडे आपली कैफियत सादर केली। या स्वारगेटमध्ये सिनियर डेपो मॅनेजरला आपण निलंबित केलं होतं। निलंबनानंतर 90 दिवसानंतर चौकशी अगदी दोषी आढळले आणि आढळलेलं असताना सुद्धा या ठिकाणी कसं काय परत त्या जागेवर त्यांना ठेवलं आणि माझं असं म्हणलं विभागीय चौकशी चालू आहे। चौकशी चालू असताना काय दोषी आढळल्यानंतर काय त्यांना न्याय देणार आहे मला सरकार? ताबडतोब आजच्या बदली करा, जागेवर ठेवू नका त्यांना अशा लोकांना। आणि सुप्रीम कोर्टाने गुजरातच्या जामनगरमधील वंतारा प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्राला क्लीन चिट दिलेली आहे। या प्रकरणी कोर्टाने एसआयटी चौकशीचा आदेश दिला होता। एसआयटी चौकशीच्या अहवालानंतर कोर्टाने वंताराविषयी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। वंताराकडनं कायद्याचं पालन केलं जातंय, त्याला बदनाम करू नका असंही कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं। सुप्रीम कोर्टाने 25 ऑगस्टला वंतारा विरोधातील कथित अनियमिततांबद्दल चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची एसआयटी स्थापन केलेली। या प्रकरणी 2 जनहित याचिका दाखल झालेल्या होत्या। न्यायमूर्ती पंकज मिठाल आणि पी.बी. वारडे यांच्या खंडपीठानं एसआयटी चौकशी अहवाल रेकॉर्डवरती घेतला। त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय। आणि बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। बीड जिल्ह्यात यामुळे पूरस्थिती आहे। शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या संदर्भातले आदेश काढले। उद्या सुद्धा हवामान खात्याकडून बीड जिल्ह्यासाठी अलर्ट जारी झालाय। जोरदार पावसामुळे तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। तर बीडमध्ये धुवाधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळते। उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय, कारण पुढचे 2 दिवस बीड आणि परिसराला मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय।